आणि कोणाला काय पण वाटो, मी प्रामाणिक या पवित्र व्यासपीठावर सांगतो, मी कधी जातीवाद करणार नाही, पण मी आरक्षण मागायचं थांबणार नाही, कारण तो जातीवाद नाही. फक्त आता ते प्रत्येकानं समजून घेऊन एक जीवानं सगळ्यांनी तसं राहिलं पाहिजे. या निमित्तानं फक्त 2-3 गोष्टी सांगतो आणि थांबतो, कारण आम्हाला आणखीन पण 2 कार्यक्रम आहेत. आज खूप भव्य दिव्य कार्यक्रम राज्यभर प्रभू श्रीरामाच्या नवमीच्या निमित्तानं सुरू आहेत, तिकडं पण जायचं. माझं फक्त तुम्हाला एकच विनंती असणार आहे की कायम एकजूट राहा. राजकारणाच्या नादी लागून आपल्यात फुटफोड देऊ नका. आपले लेकरं बाळ मोठं करायचं बघा. शेवटी लेकरा बाळाशिवाय आपल्या मदतीला कोणीच येऊ शकत नाही, हे मात्र कधी विसरू नका. तुम्ही एखाद्या नेत्यासाठी कितीही काम केलं, तुमचं जर कधी दुखायला लागलं, तुम्ही आजारी पडले, तर कधी नेता तुम्हाला दवाखान्यात भेटायला नाही ना, पण तुमची लेखभाल, तुमचं पोरगं तुमच्या पाठीवर आणि